नमस्कार, अस्मितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटे वडे। तर त्यासाठी मी इथे 1 किलो बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहेत आणि आता आपण याला मॅश करून घ्यायचं आहे। गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा राई, थोडासा कढीपत्ता आणि इथे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घालून परतून घ्यायचं आहे। आता हा मसाला व्यवस्थित भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या मिश्रणामध्ये जे आपण मॅश करून घेतलेले बटाटे होते ते घालायचे आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। आणि आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि आता ह्या मिश्रणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून याला हाताने एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत। तरी ते आता बटाटे वडे फ्राय करायच्या अगोदर आपण सुकी लाल चटणी आणि हिरवी चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे आणि 1 लसणीचा कांदा घेतलेला आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल मसाला घालायचा आहे आणि याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तरी ते आता लाल सुकी चटणी तयार झालेली आहे। त्यासोबत आपल्याला आता इथे हिरवी चटणी सुद्धा करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथे मुठभर पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर, 2-3 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, अर्धा चमचा जिरा आणि त्याच्यामध्ये आता अर्धा लिंबू पिळून ह्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड करताना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालायचं आहे। आणि आता इथे आपली हिरवी आणि लाल सुकी चटणी तयार झालेली आहे। आता इथे आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे बेसनचं। त्यासाठी मी इथे 2 कप बेसन घेतलेलं आहे, थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि पाव चमचा सोडा घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपल्याला 4-5 मिनिटांसाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि आता हे बॅटर आपल्याला कितपत जाड पाहिजे ते बघण्यासाठी इथे मी एक पळी घेतलेली आहे। आता आपला इथे बॅटर तयार झालेला आहे आणि आता इथे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे बटाट्याचे गोळे करून तयार ठेवलेले होते ते आता ह्या बॅटरमध्ये टाकून आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचे आहेत।